धन्यवाद संदीपजी पाटील. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल गोलंदाज साहिल आणि स्ट्राईकला असेल फलंदाज यश आणि नॉन स्ट्राईकला हरेशला आपण पाहताय. यश वेखंडे आणि हरेश निमसे ही सलामीचे बॅटर आणि गोलंदाजी ट्रॅकवर साहिल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिला चेंडू भरधाव वेग, वेगावर स्वार, वेगाचा बादशाह साहिल. तुफान चेंडू टाकला, एकदम भरधाव वेगाने चेंडू डिलिव्हर केला आणि भरपूर वेग होता या चेंडूमध्ये, वेग धारण केलं होतं या चेंडूला. या दरम्यान मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. निश्चितच मिड ऑफला बीट केलंय आणि चेंडू सीमा रेषा पल्ल्याड 4 धाब्यांसाठी चौकार. पहिला चेंडू राहिला तो गोलंदाजाच्या नावावर आणि दुसरा चेंडू राहिला तो फलंदाजाच्या नावावर. यश वेखंडेने ठोकलाय चौकार. दोन्ही संघांचा जर सकाळच्या पासून विचार केला तर दोन्ही संघाचा खेळ समाधानकारक राहिलाय. निश्चितच एक तुल्यबळ लढत आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह केलंय. निश्चितच क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. थोडस मला वाटतं सूर्य देवता त्याच्या डोळ्यावर आली असावी आणि याचा मात्र फटका बसलाय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आणि 2 धावा मात्र मिळत आहेत. जीवदान सुद्धा मिळालंय फलंदाजाला. 2 धाब्याने स्कोर कार्ड पोहोचलं 6च्या घरामध्ये. कारण यश वेखंडेला तुम्ही जीवदान दिलाय. हा एक असा फलंदाज आहे, जर 3 षटके खेळला तर निश्चितच एक फायटिंग टोटल निश्चितच उभा राहू शकतो मोहिली टीमचा आणि त्याला तुम्ही जीवदान दिलंय. या दरम्यान सुंदर गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजीचं प्रदर्शन. गोलंदाज आपल्या परीने 100% देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळत नाहीये. ओमकार विषय आपण कुठे असाल मुख्य मंचावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचे. जबरदस्त गोलंदाजी, भारदस्त गोलंदाज करतोय. या दरम्यान बॅटची कडे लागले, निश्चितच पॉइंटच्या दिशेनं चेंडू जातोय आणि तिथे क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाहीये. निश्चितच यश वेखंडे मात्र माघारी परततोय. दुसरं जीवदान मिळू शकले नाहीये यश वेखंडेला आणि यश वेखंडे मात्र बाद झालाय. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतं. तो साहिल टिचून मारा करतोय, अक्षरशः वेग त्याच्या गोलंदाजीवर भरधाव वेग पाहायला मिळतोय. आमचे मित्र धनंजय देशमुख या सामन्याचा मनमुराद आनंद लुटतायत. निश्चितच त्यांची टीम सुद्धा आज थोडस अपयश आलं. निश्चितच चांगले प्रयत्न करावे लागतील. पुढील स्पर्धांसाठी त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील आमच्याकडनं. खास करून आम्ही धनंजय देशमुख यांचा खेळ पाहण्यासाठी आलो होतो, परंतु त्यांनी निराश केलं नाही. एक चौकार त्यांनी निश्चितच खेचला, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज, वेग मात्र भरपूर आहे गोलंदाजाकडे. ऑन ड्राईव्ह खेळ, निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण मिळू. आपला एकच धाव मिळेल. एका धाब्याने स्कोर कार्ड पोहोचलं ते 7च्या घरामध्ये. 1 गडी बाद 7. दुसऱ्या षटकाची जबाबदारी टाकताना पाहायला मिळते ती सचिन वरती. सचिनने या अगोदरच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. टिचून मारा केला होता, भेदक मारा पाहायला मिळाला होता सचिनचा. तोच गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय आणि त्याला सामोरं जाईल फलंदाज रोहित निमसे आणि हरेश निमसे. ओमकार विषय आपण संपर्क साधा. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, तो फसलाय. चांगली गोलंदाजी करतोय सचिन. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा कमालीची गोलंदाजी केली होती सचिननं आणि तोच वेग, तोच टप्पा, चांगली गोलंदाजी.
पुन्हा एकदा लोअर आलेला चेंडू डीप एस्टा कव्हरच्या दिशेनं खेळून काढलाय. डीपला शतरक्षक तैनात. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते 8च्या घरामध्ये. एक गडी बाद 8. शांत संयमी सुरुवात या सामन्यामध्ये पाहायला मिळते ती मोहिली टीम कडनं. कारण वेश वेखंडे स्वस्तात माघारी परतलाय आणि पूर्णपणे जबाबदारी असेल ती दोन्ही निमसी बंधूंवरती. या दरम्यान पुन्हा एकदा डीप एस्टा कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये सुरेख ताळमेळ पाहायला मिळालं आणि 2 धावा मात्र यशस्वी मिळत आहेत. 2 धाबेने धावफलक पोहोचलं ते 10च्या घरामध्ये. एक गडी बाद 10. एकेरी दुहेरीने धावा जमवताना पाहायला मिळतोय तो संघ मोहिली. या दरम्यान मात्र चेंडू आणि बॅट मध्ये चांगला संपर्क पाहायला मिळाला. अक्षरशः चेंडूला फेकून दिलं रस्त्यावरती. षटकार. लांबच लांब षटकार पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या दिशेनं एक दर्जेदार मोठा फटका, मोठा हिट हरेशच्या बॅट मधनं. हरेश याच फटक्यांसाठी ओळखला जातो आणि त्या फटक्यांची पूर्तता मात्र हरेश कडनं होताना पाहायला मिळते. एक षटकार तर आलाय. स्कोर कार्ड पुढे सरकतंय 16च्या घरामध्ये. हरेश मात्र रंगात येताना पाहायला मिळतोय. एक षटकार तर खेचलाय. आता मात्र कमबॅक गोलंदाजावर थोडस दबाव प्रेशर निर्माण झालंय. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक मोठा फटका मारलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. शतरक्षक तैनात. एकच धाव मिळते. दुसरीच रूपांतर होताना पाहायला मिळते. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. हरीश मात्र चांगली फलंदाजी करतोय. 3 लगातार षटकार जर खेचत असेल तर प्रतीक पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पाटील फॅशन हाऊस खडवली यांचे मुख्य प्रतीक पाटील आज आपल्याला पाहुणे लाभलेत आणि त्यांच्या मार्फत हे बक्षीस लावलं गेलंय. 3 षटकार बॅक टू बॅक खेचत असेल तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल त्यांच्या वतीनं. चांगली गोलंदाजी झाले परंतु फलंदाजी सुद्धा चांगली होताना पाहायला मिळते ती हरेश कडनं. या षटकाचा जर विचार केला तर 13 धावा खर्च केल्या त्या सचिननं. पहिलं षटक हाताळलं ते साईला, त्याने 7 धावा खर्च केल्या आणि सचिन थोडासा मागडा ठरला या षटकामध्ये आणि 13 धावा खर्च केल्या. स्कोर कार्ड पोचलं. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर धावसंख्या 20. समोरच माहुली डोंगर आपण शिवरायांच्या माहुली किल्ला आपण पाहतोय आणि जिजाऊ माताने याच माहुली किल्ल्यावर शिवाजी महाराज जेव्हा पोटामध्ये असताना जिजाऊ माताने याच किल्ल्यावर आश्रय घेतला होता. तो त्यांच्या पद स्पर्शाने पावन झालेला हा किल्ला माहुली किल्ला आपण पाहतोय आणि त्यांच्या कुशीत बसलेलं हे मैदान, या मैदानावर चांगलं क्रिकेट रंगताना पाहायला मिळतंय. पंचांकडे अपील धावपाचं आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे जातंय. धावपात होतोय फलंदाज हरेश निमशे. एक चांगला खेळत होता परंतु धावपाच्या रूपानं हरेशला मात्र माघारी परतावं लागतंय. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच चांगला बॅटर मात्र गमावून बसले टीम मोहिली. चला नवीन फलंदाज घाई करा जरा, आपल्याकडं अवधी फार कमी आहे त्याच्यामुळे वेळेचा अपयोग टाळा. आपण वेळेचं बंधन प्रत्येकाने पाळायचंय. हरेश चांगला खेळत होता. हरेशनं किती धाव केल्या? 12 धावांची एक चांगली इनिंग साकारली आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. निश्चितच चांगली फटकेबाजी करत होता. एक षटकार सुद्धा त्यांनी खेचला होता परंतु धावबाच्या रूपानं त्याला माघारी परतावं लागलं. नवीन फलंदाज एंटर झालाय सुमित. गोलंदाजीचा भार सांभाळतोय गोलंदाज विवेक. या दरम्यान क्लीन बोल्ड फुल टॉस चेंडू होता आणि फुल टोल वसूल करता आला नाही फलंदाज रोहितला आणि फुल टॉस चेंडूवर एष्ट्या मात्र वाकवण्यात यश संपादन केलंय ते गोलंदाज विवेकनं. फलंदाज बाद. रोहित मात्र माघारी परतेल.
नवीन फलंदाज नयन येतोय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज विवेक. कमालीची गोलंदाजी करतोय. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत विवेकच्या माध्यमातून आणि सलगच्या 2 चेंडूवर एक धावबाच्या रूपाने त्याला सांघिक यश मिळालंय आणि एक मात्र वैयक्तिक कोट्यामध्ये विकेट काढण्यात यश संपादन केलंय ते विवेकनं. चांगली गोलंदाजी करतोय. टिचून मारा करतोय. भेदक मारा करतोय आणि फलंदाजाला मात्र विचार करण्यास भाग पाडतोय तो गोलंदाज विवेक. चला घाई करा. नवीन फलंदाज नयन आलाय. नयन निमसे. विवेक चांगली गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये टिचून मारा करतोय. या दरम्यान आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय एका धावेने आणि एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकत आहे 22 अंकावरती. आतापर्यंत 3 गडी गमावले ते मोहिली टीमनं. महत्वाचे मोहरे मात्र परतलेत. हरेश निमसे असेल, यश वेखंडे, पूर्णपणे मदार होती रोहित निमसे. 3 फलंदाज चांगले गमावलेत ते मोहिली टीमनं. षटपीच चेंडू आपटून टाकला होता चेंडू गोलंदाजानं विवेकनं आणि त्या चेंडूवर मात्र कट करता आलं नाही. फटका खेळता आलं नाही फलंदाजाला. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाज कमालीचा यशस्वी ठरलाय विवेक. टिचून मारा करतोय. भेदक मारा करतोय. अक्षरशः रोखून धरलंय फलंदाजाला. या दरम्यान पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू अगदी रडार पासून दूर ठेवलं जात आहे. फलंदाजाच्या रडार पासून चेंडूला दूर ठेवलं जात आहे आणि गोलंदाज मात्र हे फलंदाज ठान्स पाहतोय आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. चतुर गोलंदाज आहे विवेक आणि आपल्या गोलंदाजीची चुणूक येथे दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये कंजूस गोलंदाजी केली ती विवेकनं. केवळ 1 धाव खर्च केले. 2 धावा खर्च केल्यात. या दरम्यान शॉट मिड विकेटला बीट करत डीपच्या दिशेनं आणि निश्चितच 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धावेनं धावफलक 24. निश्चितच या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलं गोलंदाज विवेकनं आणि धावा खर्च केल्या त्या केवळ 4 आणि 1 विकेट काढण्यात यश प्राप्त झाले होते विवेकला. अशा रीतीने पहिला डाव संपला. पहिल्या डावामध्ये धावा जमवल्यात त्या मोहिली टीमनं 24 आणि हिच्याचं लक्ष असेल ते 25 धावांचं पुढचं सत्रामध्ये जोडले जातील. आमचे साथी समालोचक संदीपजी पाटील सरांना मी इन्व्हाइट करतो. मी तुर्तास थांबतो. धन्यवाद. टॉस करत आहोत.
प्रतीक पाटील यांच्या शुभास आम्ही टॉस करत आहोत. कॉल आहे. आम्ही कोशिंबीरचा कॉल आहे आणि आई गौदेवी कोशिंबीरचा कॉल येतोय. प्रतीक पाटील विनंती आपण मंचावरती पुन्हा स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस इथनं जिंकलाय. 3 षटकांचा सामना. केदारनाथ 11 नेवरे संघ फिल्डिंग स्वीकारली आहे आणि आपण जाऊया लगेच. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाला सुरुवात आपण करत आहोत. पहिल्याच बॉल वरती स्टॅन अँड डिस्पॅच षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वॅग सेकंड स्वागत आणि तो स्वागत केलाय विवेक गोतोचा पाठबदना. हाय अँड हँडसम षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. सुपर टायमिंग. हाफ ट्रॅकर होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न आणि तो फुल पॉवरफुल सक्सेसफुल फटका पाहायला मिळाला विवेकच्या पाठबदना. फुललेनचा बॉल अगदी खोदू काढण्याचा प्रयत्न. इथनं डॉट बॉल आलाय. थांबवलं गेलं. विवेकच्या माध्यमातून धाव घेण्यासाठी नकार दिला. नकारात्मक भूमिका घेतली. पहिला बॉल होते षटकार, दुसरा बॉल डॉट. एवढं मोठं काय टार्गेट नाहीये. टार्गेट तर कमीच आहे, मात्र त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. क्रिकेटमध्ये आकडा सेट कोणताही असला, इथे मात्र काय गोलंदाजी होतीये. पहिला बॉल हाफ ट्रॅकर पहिला त्याला उडवलं, त्यानंतर केले गेलेलं आतापर्यंतचं कमबॅक. 2 बॉल डॉट. योग्य त्या लाईन आणि लेंथ वरती फुललेनचे बॉल टाकले गेले. योग्य तो टप्पा पकडत असताना या टीमचा प्रमुख खेळाडू म्हणून जशी ओळख आहे यश वेखंडे. जबरदस्त 2 बॉल पाहायला मिळाले. सुपर बॉलिंग. पहिला बॉल वरती आपण पाहिला षटकार, दुसऱ्यावरती डॉट, तिसरा डॉट बॉल. आता कमबॅक केलंय. आता फुल टॉस बॉल त्यावरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. योग्य तू झेल मला वाटतं घेतली की काय ते पाहावं लागेल. आमचे व्हॉलंटियर सध्या सांगतील की भाऊसे संघ आपण खेळाडू कक्षामध्ये यायचं नाहीये, अदरवाईज आपल्याला पेनल्टी दिली जाईल. भाऊसे संघ मोहिली संघ लक्ष द्या. षटकार आहे, षटकार आहे. आपण इथं पाहिला षटकार आहे. पाय मागचा पायाचा टाच जी होती ती बाउंड्री लाईनच्या सीमेरेषेवरती अगदी टच झाली आणि त्यामुळे योग्य तो निर्णय पंचाने दिला. षटकार आलाय. कॅच तर अगदी योग्य प्रमाणात कॅरी केली होती, मात्र अखेरकार तिथनं आपण पाहिलं ती कॅच कॅरी केली पण स्वतःला बॅलन्स करू शकला नाही आणि त्याच अनुषंगाने मागची पाय जो आहे तो टच झाला बाउंड्री लाईनला आणि त्यामुळे पंचाने हा षटकार घोषित केलाय.
चला, कोणत्याही संघाच्या खेळाडूने अंपायरवरती चॅलेंज करू नका. अंपायरचा डिसिजन इज द फर्स्ट अँड लास्ट डिसिजन असेल. सो जर काही त्याच्यामध्ये सुधारणा करायची असेल तर आपल्याकडे लाईव्हची टेलिकास्ट सुविधा आहे, तिथनं आपण चेक केलं जाईल. त्याच्यामुळे चॅलेंज करणं गरजेचं नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अशा वेळेस चॅलेंज जर कराल तर मग पंचांची काय गरज आहे तिथे मैदानामध्ये. मग आपण सर्व गोष्टी निर्णय आपण देण्यासाठी सक्षम आहात, तर मग पंचांची आवश्यकताच नाही आहे. झेल तर जबरदस्त कॅरी केली होती, मात्र पाय आपण पाहिला तर याच्यावरती लाईनवरती पाहायला मिळाला. इथनं विकेट किपर बीट झालेत. सिंगल धाव इथनं कंप्लीट होईल. तो षटकार पहिला विवेक गोतोळेच्या बॅटमधनं. विवेक सुद्धा या मॅचसाठी स्वतः प्रयत्नशील आहे. या टीमचा प्रमुख खेळाडू, प्रमुख दावेदार या टीमचा, आणि तो प्रयत्न करत असताना त्याने हा फुल टॉस बॉल आहे, तिथनं क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिड विकेटला तिथनं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. यानंतर जे संघ खेळणार त्या गोष्टी लक्ष द्या. अंपायरचा कोणत्याही डिसिजनला आपण चॅलेंज करू शकत नाहीये. जर पंचांना वाटलंच तर आपण तिसऱ्या पंचाची भूमिका घेणार आहोत, तर पण पंचांवरती कोणत्याही प्रकारची प्रेशराईज करणं गरजेचं नाही आहे. कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट करणं गरजेचं नाही. जर आर्ग्युमेंट या प्रकारे नंतर जर झाली तर मग आपल्याला त्याचा पनिशमेंट मिळेल. जयराम गवारी यांना विनंती करेन आपण या. आपल्या शुभास आमचे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा आम्ही सन्मान इथे करत आहोत. जयरामजी गवारी, 14 धावसंख्या टार्गेट आहे. इथनं 11ची गरज आहे. 12 चेंडू 11. जयराम गवारी यांच्या शुभास आपण सन्मान करत आहोत, जे आमच्यामध्ये उपस्थित झालेत, ज्यांच्या माध्यमातून बायसिकल आम्हाला पुरस्कृत झाले स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी. पाटील फॅशन हाऊस चे प्रॉपरेटर किंवा उद्योजक अनेगावचे प्रतीक पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत. वेगवेगळ्या ब्रँडचे नवनवीन ब्रँडचे कपडे आपल्याला त्यांच्या शॉपमध्ये उपलब्ध होतात. पहिल्या चेंडूवरती असताना फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ट, फलंदाज बाद. सो खूप खूप आभार आई गावदेवी कोशिंबडे यांच्या वतीने आणि आम्ही कोशिंबडेकर ट्रॉफीच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार की आपण एक आमच्या आयोजकांना एक मोलाची भूमिका साकारत असताना एक बायसिकल मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी पुरस्कृत करून दिली. त्याबद्दल आपलं शतश आभारी. नवीन फलंदाज इथनं इन ॲट नंबर 3 वर ऋतिक आलाय. विवेकने आतापर्यंत चांगला खेळ साकारला, मात्र नयन निमसे हम भी किसी से कम नहीं. ट्राय बट डोंट क्राय. लढायचं असतं क्रिकेटच्या पटलावरती, रडायचं नसतं तर लढायचं असतं. ती भूमिका आता नयन निमसेने घेतली आहे. नयन म्हणजे या टीमचा प्रमुख गोलंदाज, नेहमी चर्चेमध्ये असतो. इथे फुलटॉस आहे आणि फुलटॉस बॉलला पाठवलाय गोशांकित क्षेत्रामध्ये सिंगल धाव. नयन निमसे मासला कलाटणी देण्याचं धाडस त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे ती क्षमता आहे, मात्र त्याच्या समोर आता कडवं आणि तगडं आव्हान असेल. विवेक गोदडे, तुमच्याकडे वेग किती आहे त्याला महत्त्व नसतं मित्रांनो. तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहे, तुमच्याकडे असणारी कलात्मकता किती आहे, गोलंदाजीमधील प्रभावशाली कामगिरी करण्याची क्षमता तुमच्याकडे किती आहे याला प्रचंड महत्त्व असतं. आणि ती क्षमता सुद्धा दाखवत असताना गोलंदाजी युनिटमधील प्रभावशाली कामगिरी नयन निमसेने करून दाखवली आहे. नयन निमसे स्वतः प्रॅक्टिस सेशनमध्ये कमी असतो, उद्योग क्षेत्रामध्ये नक्की स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो आता वेळ खर्च करतोय. पण मात्र या 2 वर्ष अगोदरचं वर्ष जर आपण उलटले तर नयन निमसेला तोड नव्हतं या परिसरामध्ये गोलंदाजी युनिटमधील, कारण गोलंदाजी तेवढे कलात्मकता त्याच्याकडे होती. व्हेरिएशन पाहिलं तिथं लाऊड अपील पंचाने सांगितलं इट्स अ नॉट आउट.
मी नेहमीच म्हणत असतो या परिसरामध्ये ज्या ज्या वेळेला समायोजन करण्यासाठी येत असतो. मी देखील या परिसराचा एकदा भाग राहिलो आहे. काही एका वर्षासाठी माझा संघ खेळत होता. मात्र मी खास करून स्विंगिंग गोलंदाजासाठी नयन निमसेचं नाव घेईन. त्यामध्ये अव्वल दर्जामध्ये निलेश निमसे असतील, त्यानंतर आपण पाहिलं स्वप्नील भोईर. या तिन्ही गोलंदाजांचं मी नेहमीच नाव घेत असतो, कारण तिन्ही गोलंदाज कलात्मकता त्यांच्याकडे आहे. फुल बॉल टाकण्याचा प्रयत्न, कॅच इटचा कॉल, कॅच ड्रॉप झाली इथनं, पिन ड्रॉप सायलन्स, आणि ही कॅच नव्हे तर मॅच सोडली आहे. रोहित निमसेने ती कॅच ड्रॉप केली आहे. रोहितकडनं ही अपेक्षा संघाला नसेल, मात्र रोहितकडनं ही कॅच ड्रॉप, आणि मी तर म्हणे कॅच नव्हे तर मॅचच सोडली आहे. कारण नयन निमसेने आतापर्यंत केलेली करिश्माई गोलंदाजी, जादुई गोलंदाजी सध्या करत असताना त्याने अडकवलं होतं विवेक गोदडेला. या मॅच मधील मोहिली विपक्षामध्ये आता विवेक गोदडे असा हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा काय कलात्मकता दाखवली आहे. फुलरचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन, आणि त्यामध्ये बोटांची जादू दाखवली, फिंगर रोल केले. रोहितने ती चुकी केली आहे, मात्र जरी चुकी झाली तरी तिथनं त्या चुकीचा परिणाम आमच्यावरती होणार नाही आहे. आम्ही देखील ही स्पर्धा जिंकण्यासाठी आलो, आम्ही देखील आमचा खेळ दाखवण्यासाठी इथे उपस्थित झालोय, आणि आज आम्ही ते हार मानणार नाही आहे. आज आम्हाला इथनं आमच्या गावासाठी चांगला खेळ करायचा आहे. क्रिकेट म्हटलं तर या दोन गावांची लढाई आहे, दोन गावांच्या अस्मितेची लढाई, आणि ज्या वेळेला दोन गाव एकमेकांचे उभे ठाकतात एकमेकांच्या विरोधामध्ये, त्यावेळेला ते दोन्ही गावांचं अस्तित्व पणाला लागत असतं. इथे देखील चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन. वा, गोलंदाजी आवडली असेल नयन निमसेचा टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. काय गोलंदाजी केली, सुपर बॉलिंग, जबरदस्त कमबॅक. आणि आता जिथनं 12 मध्ये 11 करायचे होते तिथनं आता धावा झाल्या धावफलकावरती 17 धावा. या षटक्यामध्ये फक्त धावा त्याने खर्च केल्यात 3 धावा. काय गोलंदाजी केली, त्यामध्ये देखील 2 धावा ती झेल रोहितने सोडली, रोहित निमसेने ती मागे ठरली. मात्र अजून देखील स्थिर आहे मैदानामध्ये विवेक गोदडे. या मॅचला जरी आता सध्या 50-50 बॅलन्सिंग सामना पाहतोय, मात्र जर हा सामना विवेक गोदडे जर आता पाहिला तर तो स्थिर आहे. 6 चेंडूमध्ये करायचे आहे, आता इथनं 8 धावांची गरज आहे. 17 धावसंख्या, 8ची आवश्यकता. सामना 50-50 बॅलन्सिंग अवस्थेमध्ये आहे. नयन निमचा हॅट्स ऑफ असेल त्याच्या गोलंदाजीला, काय गोलंदाजी केली आहे. मात्र तिथनं रोहितने जी झेल ड्रॉप झाली ना, तिच्यामुळे कुठेतरी संघ अडचणीमध्ये येऊ शकतो कदाचित. सुमितकडे प्रचंड वेग आहे, त्या वेगावरती स्वार होत असा नेहमी भन्नाट चेंडूंचा वापर त्याने केलाय. एक जमेची बाजू आता मोहिली टीमसाठी आहे, श्री गणेश मोहिली, की त्यांच्या समोर जर आपण पाहिलं तर आता एक ऋतिकला पाहतो, जर विवेक असते तर काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र आता यंग टॅलेंट वर्सेस यंग टॅलेंट असा हा सामना पाहायला मिळेल. फर्स्ट बॉल दुसऱ्या षटक्यामधील पहिला बॉल टाकण्यासाठी इथनं सज्ज होईल. पहिला बॉल, सुपर बॉल पाहायला मिळाला, प्रचंड वेग होता. यश वेकंडे पहा किती चित्ताप्रमाणे धावला, चेंडूला अडवला, गॅदर केला, सिंगल धाव. जरी एक आले असेल तरी त्यांना ठाऊक आहे विवेक गोदळेला स्ट्राईक मिळाली आहे. विवेक गोदळेची झेल रोहितने सोडली आहे. इथनं जर कदाचित षटकार आला तर मग रोहित चे ग्रह फिरले जातील आज. जॉली लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून स्पर्धा आपण कव्हर करतोय. मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेत मंदार मोरे, टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय स्कोरर आमचे जॉली, या लाईव्ह टेलिकास्टचे मालक. 5 बॉल 7ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच बिग फाईट. सुभाष गोदडे देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील, ते इंटर झाले या मॅच मध्ये. ओल्ड इज गोल्ड मात्र ज्यांचा खेळ नेहमी चर्चेमध्ये असतो ते देखील उपस्थित झालेत, वेलकम. आणि आता निलेश निमसे विपक्षामध्ये रोहन खापरे, असा हा सामना. बाबा ग्रुपचे दोन्ही आमचे मुख्य दोन्ही त्यांच्या माध्यमातून त्यांचा विपक्षामध्ये सामना पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल आहे, ऑन साइडला टर्न केलाय, तिथे शेतक्षक आलेत. आता इथनं मिस्टेक झाली, मात्र तिथे देखील रोहितचा फंबल पाहिला. नयन अदरवाइज बॅकअपला आले नसते तर हा चौकार गेला असता.
रोहितला आज नक्की झालंय का असं समजत नाही, कारण रोहित नेहमीच चतुर चाणक्य बुद्धीचा खेळाडू आहे. बॅटिंग ऑर्डरमध्ये स्वतःला नेहमी सिद्ध करत असतो. आज त्याचा दिवस नाही आहे. एकेका दिवस एकेका खेळाडूचा असतो. फॉर्म इज टेम्परामेंट, क्लास इज परमनंट. क्लास त्याच्याकडे प्रचंड आहे. आता विवेक कोदळेचा क्लास पाहण्यासाठी सध्या सर्व आतुर आहेत. 4 बॉल. वेगवान वेगवान भन्नाट वेग पाहिला. वाह, काय चेंडू टाकलाय. सुपर भन्नाट वेगाने चेंडू टाकत असताना हा डॉट बॉल. हम भी किसी से कम नहीं. 3 बॉल 5 ची आवश्यकता. सामना सोडायला तयार नाहीत मोहिली संघ. झोले, आपण एक व्हिडिओ बनवली होती जी मी महेंद्र ट्रॉफीमध्ये आम्ही महेंद्रगड ट्रॉफीमध्ये जे आपण मी उल्लेख केला होता माऊली किल्ल्याबद्दल. तब्बल त्या व्हिडिओजला 50K व्ह्यूवर्स आतापर्यंत पाहायला मिळाले त्या व्हिडिओजला. आणि जी आता नुकतीच आपण मी शहापूर ट्रॉफीमध्ये एक व्हिडिओ बनवली होती, एका हाताने एक फलंदाज खेळत होता, त्या व्हिडिओजला आता आपण पाहिलं 150K व्ह्यूज आता आलेत. पण आपण माऊली किल्ल्यासंदर्भात आपण नक्की चर्चा करूया की माऊली किल्ल्याचं वर्णन आपण नक्की संडेच्या दिवसामध्ये मैदानावरती आपण करणार आहोत. चांगला बॉल पाहायला मिळाला शेतक तिथे डाऊन द बॉल. मात्र इथनं चेंडू अडवण्याचा प्रयत्न नयन निमसे आलाय. चेंडूला फेकलाय. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. इथनं रनआउटची विकेट आली आहे. गोल्डन विकेट. विवेक कोदळे बाद. काय सेलिब्रेशन. हा सेलिब्रेशन बनताय बॉस, सेलिब्रेशन बनताय. कारण इतना आता मास में कहानी में ट्विस्ट. 2 बॉल 4 ची आवश्यकता. यश वेकंडे आणि हरेश निमसे नयन निमसे मासला सोडायला तयार नाहीये. आमचे मित्र जॅक यांच्या वतीने मोहिली टीमला शुभेच्छा आल्या त्या 2 बॉलसाठी. आता 2 बॉल 4 ची आवश्यकता. जॅक, आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीने. 2 बॉल 4 ही मॅच टर्नओव्हर तर झाली. अजून बॅलन्सिंग सामना आहे. 2 बॉलमध्ये 4 होऊ शकतात. एकाच फटक्याची आवश्यकता आहे. मात्र तो फटका कोणता फलंदाज आणेल ते पाहावं लागेल. वेलकम मयूर. 2 बॉल 4 ची आवश्यकता. फिल्डिंग विवेचनेमध्ये काहीसा बदल पाहायला मिळतोय. रिस्ट्रिक्शन मध्ये बदल. मात्र हरेश निमचेचा तो सेलिब्रेशन आपण पाहिला. काय सेलिब्रेशन. त्यांना माहिती आहे की या मॅचचं महत्त्व. हरेश निमसे म्हणजे या टीमचा लेजंड आहे. मोहिलीकरांचा लेजंड खेळाडू ज्याने टीम घडवली आहे, जी टीम बनवली आणि त्या टीमला घेऊन सोबत खेळत असताना हरेश निमसे, यश वेखंडे. हाच निर्णायक बॉल असेल. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न दूरवर ठेवला. इतना डॉट बॉल आलाय. वापस आलाय. संघ वापसी केली आहे श्री गणेश मोहिली टीमने. कहाणी में ट्विस्ट आणि मॅच मध्ये देखील ट्विस्ट आली आहे. आणि ट्विस्ट कोणी आणले असेल मित्रांनो तर नयन निमसेने या मॅच मध्ये कलाटणी दिली. आणि त्यानंतर आता गोलंदाज ट्रॅक वरती पाहिला गोलंदाज सुमित. सुमित मस्कर. 1 बॉल 4 ची आवश्यकता. इथनं आता काय घडले. पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. फर्स्ट वॉर्निंग दिली पंचाने. आता 1 बॉल आणि 3 ची आवश्यकता. मॅच संपायला नाव घेत नाही मित्रांनो. 3 धावांची आवश्यकता आहे. जे आता सीमारेषेवरती तैनात आहेत फिल्डर, त्यांची छातीची धडधड वाढली असेल की हा शेवटचा बॉल माझ्याकडे येऊ नये असंच म्हणत असतील. पण 3 धावा इथं धावणं शक्य नाही होत या मैदानामध्ये. शॉर्ट विकेट आहे. टॉप एज आहे. चेंडू चालक घोषांगी क्षेत्रामध्ये. सामना जिंकलाय श्री गणेश मोहिली संघ. हार्ड अँड टफ लक टीम श्री गणेश भाऊसे संघ. मात्र पहा मित्रांनो, जिद्द काय असे, शिकाटी काय असे, अखेर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडला नाहीये. आणि त्या संघाचं नाव आहे श्री गणेश मोहिली संघ. हॅट्स ऑफ असेल
सुपर कामगिरी पाहायला मिळाली नाही निमसे. त्यानंतर शेवटचा षटक टाकला आपण पाहिलं सुमितने. कमालीचं प्रदर्शन. म्हणून म्हणत असतात क्रिकेटच्या पटलावरती हार कधीच मानायचं नाही. आज जरी तुमचा नसेल तर उद्या तुमचा असू शकतो. पहिलं षटक जरी नव्हतं आपल्या बाजूने मात्र दुसऱ्या षटक्यामध्ये तिसऱ्या षटक्यामध्ये श्री गणेश मोहिले टीमने कमबॅक केलं आणि अखेरकार लढायचं रडायचं नाही तर लढायचं हे सांगत असताना सामना जिंकला आहे श्री गणेश मोहिले टीमने. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. केदारनाथ 11 नेवरेज सिंग टॉस जिंकला. फिल्डिंग घेतली आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय तुषार स्पोर्ट्स भावसे टीमला. आता नेक्स्ट मॅचमध्ये आपण सुभाष गोते यांना इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. भावसेकरांचा क्रिकेट डेव्हलप करण्यामागे आणि जिवंत ठेवण्यामागे ज्यांचा मोठा हातभार आहे ते म्हणजे सुभाष गोते. इन ॲक्शनमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतील. आणि आता जाऊया आपण समाज कक्षामध्ये करूया बदल जिथनं व्हॉइस ऑफ शिरोशी मुरबाड यांचा आवाज ऐकायला मिळेल अमोलजी निमसे यांचा. थँक्यू सो मच. चला 2 फलंदाज पाठवा.